महापालिकेची रणधुमाळी सुरू झाली आहे। डिसेंबर अखेर जिल्हा परिषद पंचायत समित्यांचा बिगुल सुद्धा वाजणार आहे आणि आता मकर संक्रांतीपूर्वी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील लाडक्या बहिणींना एकूण 3 हप्ते म्हणजेच 4500 रुपये मिळणार आहेत। त्यातील नोव्हेंबर महिन्याचा लाभ पुढील आठवड्यात जमा होण्याची शक्यता आहे। शिवाय मकर संक्रांतीपूर्वी डिसेंबर आणि जानेवारीचे असे 2 हप्ते सुद्धा एकत्रित मिळतील, म्हणजेच 3000 रुपये एकत्रित देण्याचं नियोजन सुरू आहे। वरिष्ठ अधिकाऱ्यांनी खरं तर ही माहिती दिलेली आहे। लाडकी बहीण योजनेचा लाभ सुरू ठेवण्यासाठी ई-केवायसी बंधनकारक करण्यात आलेली आहे आणि त्यासाठी 31 डिसेंबरची मुदत सरकारकडून दिली गेली आहे। पण आता सुरू असलेल्या महापालिका निवडणुका आणि आगामी जिल्हा परिषदेच्या निवडणुकांमुळे ई-केवायसीला पुढे आणखी 1 महिन्याची मुदतवाढही मिळू शकते। त्याच्या कालावधीतच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा हप्ता वितरित करण्याच्या हालचाली सुरू झाल्यात। सध्या राज्यात सुरू असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महिलांना 2 महिन्यांचं अनुदान एकत्र दिलं जाणार आहे। दरम्यान राज्य सरकारने या योजनेतील सुमारे 2,42,00,000 लाभार्थ्यांना अनिवार्य केलेली केवायसी केवळ 1,60,00,000 महिलांनी केल्याचं महिला आणि बाल विकास विभागातील अधिकाऱ्यांनी सांगितलं। आता बातमी समोर येते लाडकी बहीण योजनेसंदर्भातील लाडक्या बहिणींना आता टोटल 4500 रुपये एकत्रित त्यांच्या बँक खात्यात आता वरिष्ठ अधिकारी जमा करणार असं आपल्या राज्याचे लाडके मुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं आहे। आणि येत्या काही दिवसांमध्ये लाडक्या बहिणींच्या बँक अकाउंट मध्ये लवकरच सगळी रक्कम पाठवण्यात येणार आहे। आता या शासन GR मध्ये टोटल 36 जिल्ह्यांचे नाव आहेत आणि त्यांच्या या ठिकाणी आपल्याला तारखा दिलेल्या आहेत। तुम्ही बाजूला पाहू शकता की 36 जिल्ह्यांना कोणत्या तारखेला कोणत्या जिल्ह्यामध्ये लाडकी बहीण योजनेचे 4500 रुपये आणि काही जिल्ह्यांमध्ये 3000 रुपये जमा होतील या संदर्भातील सगळी माहिती आज या शासन GR मध्ये आलेली आहे। आता लाडक्या बहिणींसाठी सगळ्यात मोठी आनंदाची बातमी आहे। दिनांक 21 डिसेंबर 2025 रोजी आपल्या राज्य सरकारने लाडक्या बहिणींसाठी अत्यंत आनंदाची बातमी दिलेली आहे। राज्यातील पात्र लाडक्या बहिणींसाठी महिला व बाल विकास विभागाकडून मोठी आनंदाची बातमी आली आहे। पहिली म्हणजे लाडक्या बहिणींना 3000 रुपये मिळणार आणि त्यानंतर 4500 रुपये मिळणार अशी ही लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी आहे। आता यामध्ये सगळ्यात अगोदर पहिली कशी लाडकी बहिणींसाठी आनंदाची बातमी आहे ती जाणून घेऊया। आज लाडक्या बहिणींना शेवट 3000 रुपये मानधन मिळणार आणि त्याची तारीख देखील ऑफिशियल तारीख आलेली आहे। तुम्हाला टोटल 36 जिल्ह्यांचे नाव दिसत असतील आणि 36 जिल्ह्यांच्या 36 तारखा आलेल्या आहेत, म्हणजेच तुम्हाला कोणत्या दिवशी तुमचा लाभ मिळेल याच्या संदर्भातील आता एकदम टोटल आनंदाची बातमी आलेली आहे। त्यामुळे लाडक्या बहिणींनो, तुमच्यासाठी सगळ्यात मोठी गुड न्यूज आहे, तुमच्यासाठी सगळ्यात मोठी बंपर लॉटरी आहे। या आनंदामध्ये सगळ्यांनी लाईक आणि सबस्क्राईब करा, कारण राज्य सरकारने तुमच्यासाठी 4500 रुपये देण्याचा या ठिकाणी आता प्रयत्न चालू केलेला आहे आणि येते काही दिवसांमध्ये तुम्हाला पैसे मिळणार आहेत। आता राज्यातील लाखो पात्र लाडक्या बहिणी अनेक दिवसांपासून नोव्हेंबर व डिसेंबर 2025 या 2 महिन्याच्या सन्मान मान निधीच्या प्रतीक्षेत होत्या, पण लाडक्या बहिणींना गेल्या 2 महिन्यांपासून एकही रुपया योजनेअंतर्गत मिळाला नाही। विविध प्रशासकीय, आर्थिक तसेच तांत्रिक कारणामुळे हा मानधनाचा हप्ता वेळेत जमा होऊ शकला नव्हता। आता लाडक्या बहिणींना प्रश्न असेल की सध्या आपल्या राज्यामध्ये स्वतंत्र राज्याच्या वोटिंग चालू आहेत, मग पैसे मिळणार की नाही? तर याचं उत्तर आहे होय, तुम्हाला मतदानामध्ये देखील पैसे मिळणार, आचारसंहितेमध्ये देखील पैसे मिळणार। याची शासनास पूर्ण जाणीव होती। या विलंबामुळे कोणत्याही पात्र लाभार्थी लाडक्या बहिणीवर अन्याय होऊ नये, तिच्या घरगुती अर्थकारणावर परिणाम होऊ नये आणि तिचा शासनावरचा विश्वास उठू नये, या त्यासाठीच आपल्या राज्य सरकारने लाडक्या बहिणींसाठी सगळ्यात मोठी अपडेट दिलेली आहे। आता लाडक्या बहिणींसाठी नोव्हेंबर व डिसेंबर या महिन्याचा सन्मान मान निधी काही कारणांमुळे उशिरा मिळत असेल तरी शासनाने स्पष्ट केले आहे की हप्ता कोणत्याही परिस्थितीत रोखला जाणार नाही। राज्यातील प्रत्येक लाडकी बहीण ही शासनाची जबाबदारी आहे आणि तिचा सन्मान मान निधीवर तिचा पूर्ण हक्क आहे। या तत्वावर ठाम राहून महिला व बाल विकास विभागाने आवश्यक ती सर्व आर्थिक तरतूद करून अंतिम टप्प्यातील प्रक्रिया पूर्ण केलेली आहे आणि लाडक्या बहिणींना आज सकाळीच सगळ्यात मोठी आनंदाची बातमी दिलेली आहे। त्यामुळे आजपासून लाडक्या बहिणींच्या चेहऱ्यावर हास्य येणार, लाडक्या बहिणींचं नशीब चमकणार, कारण घराघरात आनंदाचे वातावरण निर्माण होणार आहे। लाडक्या बहिणींना टोटल 4500 रुपये आता योजनेअंतर्गत त्यांच्या खात्यात जमा होणार, कारण राज्यात स्वराज्य संस्थेच्या चालू मतदानाच्या कालावधीत कोणत्याही प्रकारचा गोंधळ
गोंधळ, संभ्रम किंवा गैरसमज होऊ नये, तसेच पात्र लाभार्थ्यांना वेळेत आणि पारदर्शक पद्धतीने लाभ मिळावा यासाठी शासनाने नियोजनबद्ध वेळापत्रक तयार केलं आहे. त्यानुसार नोव्हेंबर आणि डिसेंबर 2025 या 2 महिन्यांचे सन्मान मान निधी एकत्रितपणे लाभार्थी लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. पण अजूनही काही लाडक्या बहिणींना त्यांचा जो हप्ता आहे तो या ठिकाणी मिळालेला नाही, जो की 3000 रुपयांचा आहे. तर त्या लाडक्या बहिणींनी आता काय करायचं आहे? हा जो निर्णय आहे हा केवळ आर्थिक मदत नसून शासनाने लाडक्या बहिणींवर दाखवलेला विश्वास, आपुलकी आणि बांधिलकी आहे. त्याचप्रमाणे आपले लाडके मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब, देवेंद्रजी फडणवीस साहेब, अजित पवार साहेब यांनी हे देखील सांगितलंय की लवकरच वेळेवर लाडक्या बहिणींचे 1500 रुपयाचे 2100 रुपये करण्यात येतील. ही देखील लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी आहे. पण आता महिला व बाल विकास विभागामार्फत स्पष्ट करण्यात येते की नोव्हेंबर व डिसेंबर महिन्याचे मानधन उशिरा मिळत असेल तरी आता ते प्रत्यक्ष खात्यात जमा होण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे आणि लाडक्या बहिणींना टप्प्याटप्प्याने संपूर्ण राज्यातील 36 जिल्ह्यांमध्ये दिनांक 21 डिसेंबर 2025 ते 25 डिसेंबर 2025 या 5 दिवसांच्या कालावधीमध्ये लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये महाडीबीटीद्वारे रक्कम जमा केली जाणार आहे. आता खालील प्रमाणे जिल्ह्यांचे दिनांक आणि निश्चित केलेले जिल्हे त्या तारखेला संबंधित जिल्ह्यात पात्र लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये मानधन जमा होईल. आता यामध्ये सगळ्यात पहिला जिल्हा आहे तो म्हणजे मुंबई शहर. यामध्ये 21 डिसेंबर 2025 ला लाडक्या बहिणींचं मानधन जमा होईल. त्यानंतर मुंबई उपनगर मध्ये 21 डिसेंबर 2025 ला लाडक्या बहिणींचा हप्ता खात्यात जमा होईल. त्यानंतर ठाण्यामध्ये 21 डिसेंबरलाच या ठिकाणी लाडक्या बहिणींचं जे मानधन आहे ते जमा करण्यात येणार आहे. आणि ठाणा, मुंबई उपनगर प्रमाणे इतर काही जिल्हे आहेत जसं की पालघर, रायगड यांच्यामध्ये देखील 21 डिसेंबरला कॉमनली असे 5 जिल्ह्यांमध्ये एकत्रित स्वरूपात पहिल्या टप्प्यात पैसे जमा होतील. त्यानंतर या ठिकाणी दुसरा टप्पा चालू होणार आणि दुसऱ्या टप्प्यामध्ये लाडक्या बहिणी कोणकोणत्या असतील यामध्ये सगळ्यात अगोदर जिल्हा येतो तो म्हणजे पुणे. आता या ठिकाणी पुणे झालं, सातारा झालं, सांगली झालं, त्यानंतर सोलापूर झालं, कोल्हापूर झालं, अशा 5 जिल्ह्यांना 22 डिसेंबरला त्यांचा हप्ता जमा होणार आहे. त्यानंतर नाशिक झालं, अहिल्यानगर झालं, धुळे झालं, नंदुरबार झालं आणि जळगाव झालं, अशा टोटल 5 जिल्ह्यांना 23 डिसेंबर 2025 ला हा लाभ जमा होणार आहे. त्यानंतर पुढील जिल्हा तो म्हणजे छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, धाराशिव आणि लातूर अशा 5 जिल्ह्यांना 24 डिसेंबरला त्यांचा हप्ता 3000 रुपयांचा बँकेत जमा होणार. त्यानंतर पुढील जिल्हे म्हणजे नांदेड, परभणी, हिंगोली, बुलढाणा, त्यानंतर अकोला आणि अमरावती अशा जिल्ह्यांमध्ये 25 डिसेंबरला हा हप्ता जमा होणार आहे. त्याचप्रमाणे लाडक्या बहिणी ज्या आपल्या वाशिम मधून असतील, त्यानंतर यवतमाळ मधून असतील, त्या माता भगिनींना देखील 25 डिसेंबरलाच लाभ मिळणार आहे. त्यानंतर नागपूर मधील लाडक्या बहिणी, वर्धा मधील लाडक्या बहिणी, भंडाऱ्यामधील लाडक्या बहिणी, गोंदिया जिल्ह्यातील, चंद्रपूर मधील, त्यानंतर गडचिरोली मधील आणि शेवट रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग अशा 36 जिल्ह्यांमधील लाडक्या बहिणींना या 5 दिवसांमध्ये त्यांचा संपूर्ण हप्ता त्यांच्या बँक खात्यात जमा होणार आहे. आता वरील प्रमाणे निश्चित केलेल्या वेळापत्रकानुसार नोव्हेंबर व डिसेंबर महिन्याचे सन्मान मानधन पात्र लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा होईल. हा शासन निर्णय तात्काळ अंमलात आणण्यात येत असून याबाबत संबंधित सर्व यंत्रणाही आवश्यक त्या वेळेत चालू होऊन लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये त्यांची रक्कम लवकरच जमा होणार आहे. आता लाडक्या बहिणींनो, या व्यतिरिक्त काही प्रश्न राहिलेले असतील की तुमचे 4500 रुपये नक्की कसे मिळणार, त्यानंतर सिलेंडरचे 830 रुपये मिळणार की नाही आणि मिळाले तर ते कोणाकोणाला मिळणार, याच्याबद्दलचे सगळे प्रश्न तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये विचारू शकता. तुमच्या प्रत्येक कमेंटचं उत्तर तुम्हाला दिलं जाईल, पण त्या अगोदर तुम्ही या व्हिडिओला लाईक केलेलं पाहिजे आणि आपल्या या मराठमोळे चॅनलला सबस्क्राईब देखील केलेलं पाहिजे. तरच तुम्ही विचारलेल्या प्रश्नांची उत्तर तुम्हाला मिळतील, अन्यथा मिळणार नाही. आता लाडक्या बहिणींनो, आपण आजचा हा 36 जिल्ह्यांचा जो रोडमॅप पाहिलाय 5 दिवसांचा, तुम्ही कोणत्या जिल्ह्यामधून येता ते देखील कमेंट बॉक्स मध्ये सांगा, जेणेकरून आपल्याला कळेल की कोणत्या जिल्ह्यामधून सगळ्यात जास्त लाडक्या बहिणी आहेत आणि कोणी सगळ्यात जास्त फॉर्म भरलेत आणि तुमच्या जिल्ह्यामध्ये वाटप चालू झालेलं आहे की नाही. आता तुम्ही हा व्हिडिओ केव्हा पाहताय, मला तर याची अपडेट नाही, त्यामुळे प्रत्येकाने कमेंट करायची आहे. कारण राज्य सरकारने हा जो 21 डिसेंबर 2025 रोजी जाहीर केलेला शासन निर्णय आहे हा लाडक्या बहिणींसाठी हितागिताचा आहे. यामध्ये लाडक्या बहिणींना 4500 रुपये, त्याचप्रमाणे 830 रुपये असे टोटल तुम्ही पाहू शकता. 4.5 आणि 830 म्हणजे टोटल तुम्हाला या ठिकाणी 8 आणि 5 होतात. या ठिकाणी 9, 10, 11, 12 आणि 13 असे तुम्हाला 5330 रुपये योजनेअंतर्गत मिळणार आहे. त्यामुळे यावर्षी तुमची संक्रांत खूप आनंदाची होणार आहे. तर भेटूया पुढील व्हिडिओ मध्ये.